नमस्कार मित्रांनो, मी अमोल पुन्हा एकदा तुमचं स्वागत नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही फिशिंग पण नाही करणार आहोत आणि क्रॅबिंग पण नाही करणार आहोत। आज आम्ही तुम्हाला कालवा कशी काढतात किंवा कालवा कशी जमा करतात ते दाखवणार आहोत। पुन्हा एकदा आलो आहे आम्ही आमच्या स्पॉटवरती आणि आज काय आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे निलेश रामाणे नाही आहेत। आज तुम्हाला दाखवतो आमच्याबरोबर कोण आहेत ते। मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहेत पूर्ण गँग आहे आपल्याबरोबर आज। म्हणजे आमच्या मावशी आहेत, मामांची मुलगी आहे आणि बाकी ते त्यांचे पाहुणे आहेत। तर मिळूया आपण डायरेक्ट स्पॉटवरती। तिसऱ्या तिकडे त्या पलीकडे तिकडे इथे नाही, तिकडे चांगले मिळतात। तिसऱ्या आहे ना, तिसऱ्या तिकडे मिळतात। काय लागलं? एवढी कशी हात घातला आतमध्ये? पण तुम्ही हात कसा घातला तेवढ्या आतमध्ये? मावशींचा हात मस्त फटाफट चालतो एकदम। चांगली नाही माझी एवढी पिशवी घेऊन हातात राहा तुम्ही। हा थांबा, ते एकत्र सगळं पिशवीत ठेवून द्यायचं। कबूतर पिशवी खातोय? तू चॉकलेट खा। कबूतर पिशवी कशी काय? ही लहान पोरगी पण आली आहे बघा। तुझं नाव काय ग? काय काय? आश्रया बोल। काय काय? आश्रया। ती पण आले कालवा बोचायला। तुमचं किती झालं हे बघा। यांनी बघा किती पकडलेत ते। ऊन वाढायला लागले आता। कसे घाबरत घाबरत चालतात बघा कसे ते। कुठे ठेवली आहे ना आपल्या हातात? हे बघा मित्रांनो, आज आम्ही खेकडे नाही पकडायला आलो, परंतु खेकडे बघा एवढे दिसत आहेत ना की काय सांगू तुम्हाला मी। हा बघा,
बघा मित्रांनो, ही आपली खाडी आहे, इथे आपण रेग्युलर येतो, परंतु आज पाणी एकदमच कमी. मला वाटतं 1-1.5 mm ची भरती आहे, होटी आहे. बघा मस्त असं. तिकडून असं कालवा पण पकडू शकतो. मासे पकडण्यासाठी पण व्यवस्थित आहे. तसं एवढं तरी गरुळ जास्त आहे इथे आणि एकदम ओटी असणार तेव्हाच कामाची आहे. आता चाललं तेच बघतोय, नेक्स्ट टाइम कुठे यायचं ते काहीतरी करतायत तिकडे, त्यांना विचारूया काय करतायत ते. तुमचं नाव काय सांगा ना? संदीप दादा. हे बघा संदीप दादा आपल्या बरोबर आहेत मित्रांनो. तर संदीप दादाने बघा हे मासे पकडलेत. दादा माशांचं ना काय काय म्हणतात त्यांना? हे बोय मासे ना. आणि कशाने पकडलेत ते? जाळ्याने पकडले. आणि हे याच्यात जाळं आहे का? जाळं दाखवा जरा. हे बघा हे जाळं आहे त्यांचं, ह्या जाळ्याने पकडलं. आणि संदीप दादांबरोबर हे आहेत बघा. आता तुमचं नाव सांगा? संतोष दादा आहेत आणि संदीप दादा आहेत. ते आपल्याला भेटतात इथे आणि यांनी जाळ्याने पकडलेत मासे. बघा हे बघा. तर मस्त असं आम्ही पण इथे आलेलो, परंतु आम्हाला काही मासे पकडायला मिळाले नाही. पण कोणता कोणतरी मिळतच इथे. बघा ना सुंदर अशी मासे आहेत. चला भेटलेले ना काका आपल्याला तिकडे, ते तिसऱ्या पकडते. आज काय पकडले दाखवा. आज बघा आज यांनी पण कालवा पकडलेत बघा. बापरे हे बघा. आणि यांनी तर बघा केवढी कालवा पकडलेत मस्त. चला काका. ते तुम्ही काय करताय? कालवच करताय पकडताय की तिसरं? हे बघा ह्यांनी पण कालवच पकडले. ते बघा आता कालव धुत आहे. हे बघा कालव धुत आहेत. हे बघा कालव धुत आहे तिथे असे बघा येते. आता काय विकायला नेणार ना? विका कुठे कुठल्या बाजारात? वसईला. बघा हे आता इथे धुणार, स्वच्छ करणार त्याला आणि मग तिथे नाक्यावरती वसईलाच ना, वसईला मार्केट आहे, तिकडे ते विकायला नेणार. तुम्हाला हवे असतील तर जरूर या. बघा इथे हे धुत आहेत, इथे बघा इथे पुन्हा हे धुत आहेत. हे बघा इथे पण हे पण धुत आहेत. हे बघा अशा प्रकारे धुतात. हे कसं स्वच्छ होतं एकदम धुतल्यावरती. त्याची काही घाण वगैरे आलात आणि एवढे पकडलेत की सकाळी 5 वाजता येऊन बघा त्यांनी एवढे पकडले म्हणजे ते काढावे लागतात. असं पकडायचं नसतं, बराच वेळ लागतो एक एक कसं काढताना. त्यांनी 5 वाजता येऊन त्यांनी असं बघा काढलेलं आहे. आणि तसा एक वाटा 100 रुपये. बघा एक वाटा मित्रांनो 100 रुपयाचा असतो. तर कुणाला कालवं खाण्यात इंटरेस्ट असेल ना वसईला या. तसे मिळतं सगळीकडे, पण वसईला बघा फ्रेश. सकाळी तुम्ही आलात ना कलमला बरोबर, तुम्हाला अशी मस्त की फ्रेश मिळणार. आणि ह्या ना इथे का धुतात माहिती आहे? आपण घरी जर गोड्या पाण्याने धुतले ना तर त्याची चव खराब होऊन जाते. तसे म्हणजे व्यवस्थित लागत नाही, म्हणून त्याला खाऱ्या पाण्याने धुवायला लागतं. हे बघा किती जण आहेत.